हां, तर मित्रांनो तुमचा ब्लॉगर बसला आता खुर्चीवर आणि थोड्याच वेळात बसणार आहे कुठं गाडीवर बसणार आहे. कसं आहे बसला का नाही म्हणलं तसं लगे ब्लॉगर बसला गाडीवर. तर आपण चाललोय आज आपल्या मामाच्या गावाला म्हणजे आपल्या आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं त्या आजीला आपण बघायसाठी चाललोय. तर आपण सर्कलीत गेलो. सर्कलीत गेल्यानंतर पटकन गाडीत पेट्रोल टाकलं आणि बघा रोड कसला आहे. तर आहे ना आपल्याच आजचाच दिवस निवडला होता कारण पावसा पाणी दिवस होतं. ब्लॉगरची अपदा कशी करायची म्हणून मग काय दुकानात गेलो त्यासाठी बिस्किट वगैरे घेतली आणि ब्लॉगर निघाला थेट गावाच्या दिशेने. ब्लॉगर गेला गावाच्या दिशेने बंदर गेलो. काय भारी व्ह्यू होता राव पब्लिक. तुम्हाला खरंच जावायला पाहिजे होतं म्हणजे तिथं आला सर तुम्ही फोटोच काढलास. जाऊ द्या म्हणलं आपण तसंच गेलो. आपण कसं तर बंधारा क्रॉस केला आणि बघा पाणी कसं वाटतं. फायनली आपण पोचलो गावामध्ये पोचलो आणि आपण डायरेक्ट घुसलो घरात. डायरेक्ट थांबला असते ब्लॉगर डायरेक्ट थांबला करतो. यांना माहीत पण नाही ते कसं बसलेली बघा. यांना आलं सुद्धा कळलं. थोड्या वेळात मग कळलं. मग ही गडी गाठ पडला. आपला हो भाव आहे बरं का मावस भाऊ. हाय करायला लागला. मग मी पण हाय म्हणलं तुला धावतो म्हणलं ब्लॉगरमध्ये. यांची बघा हवा कशी झोपलेली नादखोळा नसती. यांना काही टेन्शन नाही. पाऊस येऊ वारे येऊ काय नाही. मग काय तुमच्या ब्लॉगरला दिली चिक्की खायला. चिक्की खाल्ली आणि तेवढ्यात लगेच आपल्या पोहेची ऑर्डर आली. पोहे खाल्ले आणि आपण थेट तिथनं निघलो आणि डायरेक्ट गेलो आपल्यावर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं मंदिर श्री लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो आपण आणि दर्शन घेतलं. देवाकडे काय काय मागणं मागितलं ते काय आता मी सांगू शकत नाही तुम्हाला. सांगतो बरं का पण आता जाऊ द्या. मग तसंच आपलं पाया वगैरे प्रदक्षिणा घेतली आणि तिथनं आपलं प्रस्थान व्हायचं काम चालू झालं. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.